नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सूत्रसंचालकाने काय केलं की कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमाचं नाव होतं आरोग्य किटचे वाटप. म्हणजे त्या गावातील ग्रामस्थांना, प्रत्येक कुटुंबाला एका सामाजिक कार्यकर्त्याकडून आरोग्य किटचं वाटप असा कार्यक्रमाचं नाव होतं. आणि सूत्रसंचालकाने दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन, तसेच शाब्दिक स्वागत, मान्यवरांचा सत्कार आणि मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर त्या गावातल्या 238 कुटुंबांना आरोग्य किटचं वाटप. कधी मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर त्याने आरोग्य किटचे वाटप असं त्यानं निवेदन केलं. आणि निवेदन केल्यानंतर कार्यक्रमामध्ये अजून मान्यवरांची मनोगती होती, मान्यवरांची भाषणं होती, संयोजकांचे प्रास्ताविक होतं. परंतु हे सूत्रसंचालकाने लक्षात न घेतल्यामुळं कार्यक्रमामध्ये एकच फज्जा, एकच गोंधळ उडाला आणि तो कार्यक्रम संपूनच गेला. आणि मान्यवरांची मनोगत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे त्या कार्यक्रमात राहून गेलं. ही सर्व चूक सूत्रसंचालकामुळे घडली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेस आरोग्य किटचं वाटप ज्या वेळेस करण्यात आलं त्यावेळेस त्या गावातली सर्वच कुटुंबातली एक एक व्यक्ती व्यासपीठासमोर आली आणि कार्यक्रमामध्ये गोंधळ उडाला. मला द्या किट असं प्रत्येकाने सांगितलं. आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर हे संपूर्ण नाराज झाले. मग अशा वेळेस सूत्रसंचालकाने हे लक्षात घेणं गरजेचं होतं की आरोग्य किटचं जे वाटप करायचं होतं तर ते कार्यक्रमाच्या शेवटी आरोग्य किटचं वाटप हे जो घटक आहे हा शेवटी घेणं गरजेचं होतं. म्हणजेच याचा अर्थ सूत्र नसलेला सूत्रसंचालक त्या कार्यक्रमाला असतो, त्यामुळे त्या कार्यक्रमाचा गोंधळ उडतो. तर बांधवांनो, हाच घटक आज आहे की सूत्र नसलेला सूत्रसंचालक. मग एखाद्या व्यक्तीला गाडी चालवता येत नसेल आणि त्याला गाडी चालवायला दिली तर काय होऊ शकतं? तर अपघात होऊ शकतो. रस्ता क्रॉस करत असताना रस्त्या आजूबाजूला न पाहता रस्ता क्रॉस करणं म्हणजे अपघाताला निमंत्रण देणं. कुस्तीचं डाव नसलेला संबंधित जर कुस्ती करू लागला तर तो चितपटच होणार. त्याच पद्धतीनं कार्यक्रमाचं सूत्र माहीत नसलेला सूत्रसंचालकाला त्या कार्यक्रमाचं निवेदन जर दिलं तर तो कार्यक्रम भुईसपाट होणार आणि कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण होणार. म्हणजे सूत्रसंचालन म्हणजे नेमकं तरी काय हे आपण मागच्या अनेक भागामध्ये पाहिलेलं आहे. सूत्र म्हणजे तत्व, नियम, धागा याचा अर्थ म्हणजे सूत्र, आणि संचालन म्हणजे एखादं तत्व, नियम, धोरण अंमलात आणणं म्हणजे संचालन. म्हणजे एखादी माहितगार व्यक्ती काय करते की कार्यक्रमाला विशिष्ट औपचारिक क्रमानुसार तो कार्यक्रम पुढे घेऊन जाते आणि त्या कार्यक्रमाची त्या पद्धतीनं अंमलबजावणी करते. याला सूत्रसंचालन म्हणायचं. मग सूत्र नसलेल्या सूत्रसंचालकाला कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका माहिती असते. कार्यक्रमाचं स्वरूप तो कधीच लक्षात घेत नाही. कार्यक्रमाला जे पाहुणे आहेत त्याबद्दलची कार्यक्रमाच्या अगोदर कोणतीच माहिती घेत नाही. कार्यक्रम नेमका कसा आहे, कशा रीतीने निवेदन करायचं आहे याची सूत्रसंचालकाला काही माहिती नसते. त्याच पद्धतीनं कार्यक्रमामध्ये कोणत्या ओळी वापरायच्या, कोणती वाक्य वापरायची, कोणत्या व्यक्तीला कशा रीतीनं संबोधित करावं, कसं निवेदन करावं याबद्दलची माहिती सूत्र नसलेल्या सूत्रसंचालकाला ही याचं अजिबात ज्ञान नसतं. आणि असा निवेदक जर कार्यक्रमाला लाभला तर तो कार्यक्रम हा एक वेगळ्याच ठिकाणी, तो निवेदक त्या कार्यक्रमाला वेगळ्याच ठिकाणी नेऊन सोडतो. ज्याप्रमाणे लग्न समारंभाचं सूत्रसंचालन असेल आणि जर निवेदक त्या लग्नाला कुस्त्याचा जर आखाडा बनवत असेल, म्हणजे कुस्तीच्या निवेदनासारखं लग्न समारंभाच्या सूत्रसंचालनामध्ये, तर तो जर त्या टोनिंगमध्ये बोलू लागला तर लग्न समारंभ सुद्धा देखील कुस्त्याचा आखाडा होऊ शकतो. अशा रीतीनं सूत्रसंचालकाने कोणत्या ठिकाणी काय बोलायचंय, कार्यक्रम पत्रिका कशी असावी हे जर त्याने जाणून घेतलं नाही तर तो कार्यक्रम काय आहे हे उपस्थितांना समजणार नाही. मान्यवरांना तो कार्यक्रम काय आहे हे मान्यवरांच्या देखील लक्षात येणार नाही. आणि ज्या संयोजकांनी विशिष्ट हेतू लक्षात घेऊन कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा हेतू सफल होणार नाही. म्हणून सूत्रसंचालकाने एक 2-4 ओळी पाठांतर करणं किंवा 2-4 सुभाषित पाठांतर करणं म्हणजे सूत्रसंचालन
आहे असे बऱ्याच जणांचा समज अलीकडच्या मी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बघतोय की ठराविकच लग्न समारंभाला देखील त्याच ओळी वापरायच्या, सामाजिक कार्यक्रमाला देखील त्याच ओळी वापरायच्या, सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील त्याच ओळी वापरायच्या, आरोग्य कार्यक्रमाला देखील त्याच ओळी वापरायच्या, सहकार कार्यक्रमाला देखील त्याच ओळी वापरायच्या. असे अनेक निवेदक, असे अनेक चणे फुटाणे बाजारामध्ये आलेले आहेत आणि ते तेच शब्दांचा वापर करतात. परंतु मी या व्हिडिओच्या द्वारे सांगणार आहे, तुम्हाला जर निवेदक म्हणून सिद्ध करायचं असेल, तुम्हाला जर यशस्वी निवेदक व्हायचं असेल, तर तुम्ही संपूर्ण कार्यक्रमाची पत्रिका काय आहे, कार्यक्रम नेमका कसा आहे, कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आहे, कार्यक्रमाचा वेळ किती आहे आणि आपण कशा रीतीने निवेदन करायचं आहे, हे संपूर्ण माहिती सूत्रसंचालकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. सूत्रसंचालन म्हणजे त्या कार्यक्रमाबद्दलचं संपूर्ण ज्ञान हे सूत्रसंचालकाला असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून सूत्र नसलेला सूत्रसंचालक जर कार्यक्रमाला मिळाला तर, उदाहरणार्थ ज्याप्रमाणे मला जायचंय पुण्याला आणि मी बसलोय कोल्हापूरच्या एसटी मध्ये, तर असंच कार्यक्रमाचं होईल. मग आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की मी ठराविक ओळी त्याच कार्यक्रमामध्ये वापरणार नाही, तर जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अनुरूप मी वापरेन आणि कार्यक्रम पत्रिका कशी असावी याचं संपूर्ण ज्ञान सूत्रसंचालकाला असणं गरजेचं आहे. कोणत्या ठिकाणी कोणता मुद्दा घ्यायचा आहे, दीपप्रज्वलन सुरुवातीला, प्रतिमापूजन, अध्यक्ष निवड, अनुमोदन आणि प्रथमच तुम्ही आभार निवेदकाने जर घेतलं तर काय होईल. मग याचा अर्थ या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला हेच सांगेन की तुम्ही कार्यक्रमाचं सूत्र व्यवस्थित लक्षात घ्या. जर तुम्ही सूत्र लक्षात घेतलं नाही तर कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण होईल.